वातावरण पाहतोय आहे का नाही, वेगळंच वातावरण आहे ना. गावाला एकदम आपल्या कुठली तरी चळवळ उभा झाली काय की चळवळीचं स्वरूप आलंय आणि त्याच्यामध्ये आपण 17 सप्टेंबर पासून तर त्या चळवळीत सहभागी आहोतच. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान त्या अनुषंगानं आपल्या गावामध्ये वेगवेगळे विकासाच्या गोष्टी होत आहेत, विकासाची कामं करतोय, गाव स्वच्छता असेल, बऱ्याच उपक्रमामध्ये आपला सहभाग वाढलेला आहे, बरोबर आहे ना. आणि त्याच्याच जोडीला आपल्याला म्हणजे आपल्या गावाचं नशीब असं आहे की आपल्या गावामध्ये पाहुणे म्हणून तेलंगणा स्टेटमधून IPS ऑफिसर जतीन सर आणि त्यांचे सहकारी आपल्या या गावामध्ये 5 दिवसासाठी आलेले आहेत. अभ्यास दौरा म्हणून त्यांचा या ठिकाणी नियोजित आहे आणि त्याच्या अनुषंगानं मग शाळा असेल, ग्रामपंचायत असेल, उमेदचं काम असेल आणि वेगवेगळे काही व्यवसाय असतील किंवा मग वेगवेगळ्या आपल्या गावामध्ये झालेले विकासाची कामं असतील, त्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने ते अभ्यास करत आहेत. बारकाईने ते आपल्याला आपुलकीने विचारता येते आणि आपण पण त्यांना प्रतिसाद देतोय. तर असे जतीन सर यांचं मी गौर ग्रामपंचायत आणि उमेद अभियान याच्या वतीने स्वागत करतो. मी सर्वांना महिलांना उपस्थित महिलांना विनंती करतो त्यांचं 3 टाळ्याने स्वागत करावं. स्वागत. तसंच आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे शाखा व्यवस्थापक माननीय बंडू फुले सर हे देखील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये काही गटांना आपण कर्ज वितरण या ठिकाणी करणार आहोत. तर सरांचं देखील आपण 3 टाळ्या वाजवून स्वागत करावं. त्याचबरोबर या गावच्या प्रथम नागरिक सुषमाताई देशमुख यांचं देखील आपण 3 टाळ्या वाजवून स्वागत करावं. उपसरपंच रामेश्वरी लंगडेताई यांचं देखील आपण 3 टाळ्या वाजवून स्वागत करणार आहोत. तसेच आपल्या गावचे भूमिपुत्र आणि पंचायत समिती कळमचे विस्तार अधिकारी माननीय दत्तात्रय साळुंके सर यांचं देखील आपण 3 टाळ्या वाजवून स्वागत करणार आहोत. त्याचबरोबर आपलं जसं उमेद अभियानाचं काम सुरू झालं त्यानंतर आपण आपल्या गावामध्ये ग्रामसंघाची स्थापना केली. सावित्री महिला ग्रामसंघ या ग्रामसंघाच्या अध्यक्षा कुसुमताई यांचं देखील आपण 3 टाळ्या वाजवून स्वागत करू. आपल्या ग्रामसंघाच्या सचिव मनीषाताई थोरवे यांचं देखील आपण 3 टाळ्या वाजवून स्वागत करू. त्याचबरोबर इतर जे काही विभागाचे आपले HOD असतील आणि गावातील ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि उपस्थित तालुक्याचे उमेद अभियानाचे पण आपल्या प्रभागाच्या प्रभाग समन्वय यांचं देखील आपण 3 टाळ्या वाजवून स्वागत करूया. आजचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानामध्ये साधारण गावामध्ये 3 ते 4 दिवस गावामध्ये सर्वे करण्यात आला आणि त्या सर्वेमध्ये गटाबाहेर असणाऱ्या महिलांची आपण त्या सर्वेतून माहिती घेतली आणि त्या माहितीच्या आधारे आपण 9 महिला स्वयंसहायता समूहाची स्थापना केलेली आहे. त्याच्यामध्ये साधारण 90 महिला सहभागी झालेल्या आहेत. बाकी अजून काही महिला आहेत ज्या स्थलांतरित आहेत आणि ज्यांचं वय जास्त असल्यामुळं आपण गटामध्ये घेऊ शकत नाहीत, असेही काही महिला आहेत. काल माननीय गट विकास अधिकारी साहेब अकेले साहेब आणि आपल्या सहाय्यक गट विकास अधिकारी मॅडम सुकाळे मॅडम यांनी काही सूचना केलेल्या आहेत आपल्याला की ज्या महिलांचं वय 60 ते 65 वयाच्या दरम्यान आहे अशा महिलांची जर गटामध्ये येण्याची इच्छा असेल तर बँकेत जरी त्यांना कर्ज देण्यासाठीची अडचण असेल तरी आपण त्यांचं खातं ओपन करून एक बचत म्हणून त्यांना बचतीच्या माध्यमातून जरी त्यांची काही अडचण असेल तर ती आपण सोडवू शकतो. या माध्यमातून जर गट काय करू शकत असाल तर तसं करण्याचे आम्हाला आदेश देण्यात आलेले आहेत. त्या पद्धतीने देखील आपण जे काही वयोवृद्ध गट आहेत ते सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये आपल्या गावामध्ये
करणार आहोत CRPच्या माध्यमातून. तर आजच्या कार्यक्रमाचं जे आपण आयोजन केलं होतं त्या कार्यक्रमामध्ये आपल्या गावातील 3 गटांना कर्ज वितरण होणार आहे आणि 2 गट आहेत ज्यांना आपण अभियानाकडून आलेला CIF कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड देखील आजच्या कार्यक्रमात वितरित करणार आहोत. तत्पूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक बंडू फुले सर यांना विनंती करतो त्यांनी आमच्या महिन्याला मार्गदर्शन द्यावे. नमस्कार. नाश्ता झालाय का? जतीन सर, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व पदाधिकारी तसेच आपले उमेद अभियानातून आलेले सर्व पदाधिकारी असतील, आमचे महाराष्ट्र शासन पंचायत समिती कळंब यांचे सर्व पदाधिकारी, आपण आज इथं जे जमलेलो आहे ते तुमचे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज माझी वसुंधरा अभियान या अभियानासाठी जे आपण इथं एकत्रित आलेलो आहेत आणि या अभियानाचा कार्यक्रम मला वाटतं 2-3 दिवस झाले इथं चालू आहे. अगोदर 17 सप्टेंबरपासून चालू आहे. तर बचत गटांची स्थापना आणि त्याचं कार्य आणि त्याचं महत्त्व आपण आता जे मगाच्यापासून ऐकतोय की ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येते की बाबा एखादं खचलेलं कुटुंब असेल किंवा एखादं नवीनच आपल्याला नवीन निर्मिती आपल्याला कुटुंबाची काहीतरी पुढं प्रगती करायची असेल तर उमेद किंवा बचत गट किंवा आपण समूह म्हणतो याचा किती फायदा होतो. तर आपण एकत्रित असणे म्हणजे जसं आपण म्हणतो ना एकीचं बळ किंवा एक गोष्ट होती याच्यामध्ये शाळेमध्ये असताना आपण शिकलेलो की बाबा जी याची पिंडी असेल लाकडाची एक लाकूड मोडणे आणि त्याच्यात पिंडी बांधून मोडले त्याच्यात फरक आहे त्याला ताकद लागते. तर तशा प्रकारे आपण एकत्र येऊन समूह स्थापन करून ज्या आपल्या अडचणी ज्या एकमेकांच्या गरजा आहेत त्या गरजा फक्त आर्थिकदृष्ट्याच असू शकतात असं नाही. आपण प्रत्येक वेळी आपण असा विचार करू शकत नाही की बाबा प्रत्येक गोष्ट ही पैशाने विकत घेता येते. काही गोष्टी आपल्या मानसिक आहे किंवा जसं की काही आजारपण असेल कुणाच्या घरच्या दुसऱ्या काही अडचणी असतील. आपण एखाद्या गावाला जायचं म्हणलं तरी शेजाऱ्याला जाताना म्हणून जातो बाबा आमच्या घराकडे लक्ष ठेवा. पण हे जर आपल्या गटातील महिला असतील तर गटातल्या महिलेला आपण हक्कानं सांगू शकतो बाबा मी जरा गावाला जाऊन इथं माझ्या घराकडे थोडंसं लक्ष तरी ठेवू. आणि ते विश्वासानं जो विश्वासाचं नातं आहे ते गटामध्ये आणि उमेदच्या अभियानामुळं आलेलं आहे. आणि हे जे नातं आहे ते मी 2011 पासून उमेदची संलग्न काम करतोय. 2011 पासून मी बघतोय. 2010ला उमेदची स्थापना झालेली आहे. 2010 पासून उमेद अभियान पूर्ण आपल्या खेडोपाडी पसरलेलं आहे. आणि याच्या अंतर्गतच आपण आता सरांनी सांगितल्याप्रमाणे किंवा गट स्थापना झाली, तुमच्या गटाची स्थापना झाली, तुमची बचत एकत्र झाली, बचत कुठं ठेवायची तर त्याच्यासाठी बँकेचं अकाउंट काढलं. बँकेचं अकाउंट काढायला बँकेत तुम्हाला अध्यक्ष सचिव नेमावे लागतील. त्याचे तुम्हाला पहिल्यांदा मीटिंग घेऊन आपण प्रस्ताव तयार करून तुमचा ठराव घेतला पाहिजे की आपल्या जे 10 जण आहेत 10 मेंबर्स आपण याच्यातलं अध्यक्ष कोण सचिव कोण हे ठरवल्यानंतर त्यांना सहीचे अधिकार देऊन आपण खातं ओपन करतो. खातं बँकेत ओपन झाल्यानंतर तिथून पुढे आपण त्याच्यात बचत केल्यानंतर 6 महिन्याने फर्स्ट लिंकेज म्हणून बँक आपल्याला कर्ज पुरवठा करायला सुरुवात करते. आणि हे फर्स्ट लिंकेज आहे ते फर्स्ट लिंकेज मिनिमम 1.5 लाखापर्यंत बँक देते. 1.5 लाख ते जर बचत त्या 6 पट म्हणजे जे बचत आहे कॉर्पस आहे गटाचा कॉर्पसचा अर्थ तुमची बचत प्लस तुम्हाला जे उमेदकडून मिळालेलं अनुदान असेल, तुमच्या अंतर्गत कर्ज वाटपाचं व्याज असेल, तुमच्या अंतर्गत कर्ज वाटप केलेलं असेल, ह्या सगळ्याचे मिळून जे कॉर्पस असेल त्याच्या 6 पट किंवा 1.5 लाख हे मिनिमम अमाऊंट आपण फर्स्ट लिंकेजला कर्ज स्वरूपात गटांना देत असतो. यानंतर तुम्हाला ते कर्ज परतफेड झाल्यानंतर तुम्हाला सेकंड लिंकेज थर्ड लिंकेज असं प्रत्येक टप्प्यात वाढून कर्ज मिळत असते आणि तुमचे जे बचत वापस त्याच्या हिशोबाने तुम्हाला कर्ज मिळत असते. पण हे सगळं करत असताना आपल्याला कर्ज पुरवठा जो होतोय तो ठीक आहे पण तो वेळेत परतफेड झाली तरच पुढचं कर्ज मिळतंय. त्यामुळं
आपलं जे रेकॉर्ड आहे, आपण जे म्हणतोय की बाबा आपल्या गावातली पत आहे किंवा आपली पत आहे ती पत सांभाळण्याचं काम प्रत्येकानं केलं तर आपल्याला पुढं कुठल्याही प्रकारचं, जसं आता काही ताईंनी सांगितलं की बाबा आम्ही PMFEBच्या अंतर्गत कर्ज घेतलं, तुम्ही दुसरं कुठल्या योजना आहेत आपल्या CMEGP आहे, PMEGP आहे, PMEGP च्या अंतर्गत पण 35% सबसिडी मिळते, CMEGPच्या अंतर्गत 35% सबसिडी मिळते. अशा योजना आहेत ज्याच्या अंतर्गत तुम्हाला वैयक्तिक कर्ज पुरवठा होतो आणि त्याच्यातून आपण आपल्या कुटुंबाचा आणि आपली स्वतःची प्रगती करू शकतो. आपल्या गावामध्ये पहिले काही कर्ज पण दिलेले आहेत आपण, जे की बाबा वैयक्तिक स्वरूपाचे ह्याच्यासाठी कर्जासाठी दिलेले आहेत आणि त्याच्यातून आपली प्रगती होत असते. तर जे हे कधी शक्य होते, जर आपलं रेकॉर्ड चांगलं असेल. रेकॉर्ड म्हणजे आपण आपली पत आहे, आपण जे पैसे घेतोय ते वेळेत द्यायची आपली इच्छा असली पाहिजे. आपण जे घेतले ते परत दिलं तर आपल्याला अजून दुसरं जास्त मिळायची जास्त शक्यता. सिबिल चेक केलं जातं, सिबिलचा स्कोर चेक केला जातो. आपण म्हणतो ना बाबा आपला सिबिल स्कोर चांगला असेल तरच आपल्याला पुढं भविष्यात कर्ज मिळू शकतात. तर हे करण्यासाठी जे काय कर्ज घ्या ते कर्ज योग्य ठिकाणी वापरा. सगळ्यात महत्वाचं काय, योग्य ठिकाणी वापर झाला पाहिजे. आपण ज्या कारणासाठी कर्ज घेतोय त्या कारणासाठी जर वापरलं गेलं तर आपल्याला नक्कीच त्या व्यवसायातून फायदा होतो आणि तो झालेला फायदा आहे तो त्या फायद्यातून आपलं कर्ज परतफेड होऊन आपल्याला अजून जास्त नफा मिळतो की जेणेकरून आपला व्यवसाय वाढवता येतो आणि आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजाही पूर्ण करता येतात. पण कधी जर आपण ते दिलेलं कर्ज योग्य ठिकाणी वापरलं गेलं तर, म्हणजे बँकेनं ज्या कारणासाठी कर्ज दिलंय त्या कारणासाठीच वापरलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी बँक तुमच्याकडून कधीही कर्ज घेताना तुमच्याकडून कोटेशन घेत असतो. ज्या कुणाकडून तुम्ही वस्तू घेणार आहात किंवा मशीन घेणार आहात, कुठले हे घेणार असाल काही वस्तू, तर त्या जसं आपण गाडी घेताना कोटेशन घेतो शोरूमचं आणि फायनान्स केलं किंवा बँकेने कर्ज दिलं तर बँक आपल्याला 1 रुपया देत नाही. उलट आपल्याला त्याच्यातली 1/4 अमाऊंट म्हणा किंवा 10% मार्जिन म्हणा असेल किंवा स्वगुंतवणूक म्हणू आपण त्याला, तर ते गुंतवणूक स्वतःची पण गुंतवणूक त्या व्यवसायात असली पाहिजे आणि बँकेनं दिलेलं ते सहकार्य अधिक स्वतःची गुंतवणूक असं मिळून आपण तो व्यवसाय चालू करतो आणि व्यवसाय चालू झाल्यानंतर मगच आपलं परतफेड व्यवस्थित होते. तर आता इथं आपण तर सगळ्यात महत्त्वाचं आपण बचत गटाच्या ह्याच्यासाठी जमलेलो आहे. तरी पण आपण एखादी योजना पण जर सांगायचं असेल असं ते तर PMFEB किंवा CMEGP PMEGP असं थोडीशी माहिती सांगितली तरी चालते का? हा, आता मग अशी ताईंना सांगितलं की बाबा मी PMFEBच्या अंतर्गत म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योग ही जी सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे याच्या अंतर्गत आपण कर्ज पुरवठा घेतलेला आहे. मला वाटतं एक गाडी तरी आमच्या बँकेकडून दिली याच्यासाठी तुमच्याच आहे ना पॉपकॉर्नचे, म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योगासाठी त्यांना सबसिडी पण आहे. 35% सबसिडी मिळते. त्याच्यासाठी तुम्हाला जास्त डॉक्युमेंट लागत नाही, त्याला तारण द्यायची गरज पडत नाही, मॉर्गेज वगैरे काही लागत नाही ना. फक्त आपलं सिबिल स्कोर चांगला असावा लागतो. 650च्या वरती स्कोर पाहिजे. म्हणजे 650च्या वरती सिबिल स्कोर येण्यासाठी आपलं कर्ज पहिले जे घेतलेले कर्ज आहे ते वेळेत परतफेड झालेले असले पाहिजेत. आपण जे छोटे छोटे फायनान्सचे मोबाईलला घे, कुठं TV घ्यायला घे, फ्रीज घ्यायला घे, छोटे छोटे कर्ज घेतलेले असतात. हे कर्ज आपल्याकडून न कळतपणे एखादा हप्ता चुकतो किंवा एखादा हप्ता भरला जात नाही किंवा कर्ज परत सेटलमेंट करून आपण भरलं जातं, राईट ऑफ होतं. तर अशा प्रकारचं जर सिबिलमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला यासाठी जे आपण छोटे मोठे कर्ज घेतो ते वेळेत परतफेड करणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतरच आपल्याला मोठे कर्ज घेता येतात. आणि फक्त पॉपकॉर्नच आहे असं नाही, तुम्ही हवा उद्योग असेल, दुसरं कुठलं अन्नावर जिथं प्रक्रिया केली जाते अशा प्रकारची प्रक्रिया उद्योगामध्ये आपण ज्यावेळेस लोन घ्यायचा विषय येतो त्यावेळेस आपल्याला 35% सबसिडी मिळते आणि जे कर्ज पूर्ण परतफेड केल्यानंतर ते आपल्याला कर्जामध्ये शेवटचा हप्ता म्हणून किंवा आपल्याला परत ते 35% मिळाले जातात. PMFEB सारखं CMEGP आहे जे की मुख्यमंत्री व्यवसाय सहायता याच्यातून
तर तुम्हाला याच्यामध्ये पण महिलांना 35% सबसिडी आहे, SC ST आणि OBC त्यांना 25% सबसिडी आहे पुरुषांना म्हटलं तर, आणि महिलांना सगळ्या जनरल असो कुठल्याही कास्टमध्ये असो तर पूर्ण महिलांना 35% सबसिडी मिळते महिलांच्या नावाने जर व्यवसाय असेल तर. अशा प्रकारचं CMEGPच्या अंतर्गत एक महत्त्वाचा काय उद्देश आहे की बाबा लोकांनी नवीन व्यवसाय चालू करावा. पहिला जो व्यवसाय म्हणजे लोकांना काम मिळावं, हाताला म्हणजे लोकांच्या हाताला काम मिळण्यासाठी हे योजना आहे. आणि हे करण्यासाठी आपण ज्यावेळेस नवीनच व्यवसाय चालू करतो त्या व्यवसायासाठी याचा उपयोग होतो. आपल्याकडे याचं उदाहरण म्हणलं तर आपल्याकडे वेदांतपूर इंडस्ट्री म्हणून आपल्याकडे एक साबणचा कारखाना आहे. त्या कारखान्यासाठी आमच्या SBIचंच लोन पहिल्यांदा CMEGPच्या अंतर्गत दिलेलं होतं त्यांना. त्याचं तेवढं आता किती मोठी इंडस्ट्री झाली ते बघा की बाबा असे आपल्या इथं गावात उदाहरणच आहेत तुमच्याकडे की बाबा जसं आपण जर सुरुवात केली, छोट्यातूनच सुरुवात झाली तरी पण आपण व्यवसाय मोठा करू शकतो. आणि तो व्यवसाय मोठा करण्यासाठी बँक फक्त सहकार्य करत असते तुम्हाला. बँकच पूर्ण काय करणार नाही, चालायचा आपल्यालाच आधार फक्त बँक देणार. म्हणजे सर अपने आप चलना है, खाली बैंक आपको सपोर्ट करेगी. बैंक का काम है आपको सपोर्ट करना. तो सपोर्ट करायचं म्हणजे फक्त आधार द्यायचं काम बँकेचं आहे. बँक ही आधार म्हणून हे करत असते. त्यामध्ये तुम्हाला स्वतःलाच कष्ट करायचे, स्वतःच सगळं हे करायचंय. आणि गुंतवणूक जी आहे सुरुवातीची त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःची गुंतवणूक पण असणं आवश्यक असते. अजून जरी काही बँकेसंदर्भात काही अडचणी असतील, आपण आता इथे 3 गटांना कर्ज वाटप करणारच आहोत. याच्या अगोदर पण आपण गटांना कर्ज वाटप केलेले आहे. तसेच काही गटांचे कर्ज रेग्युलर चालू पण आहेत, व्यवस्थित परतफेड करतायत. आपल्या गावातील काही अंतर जास्त असल्यामुळं HDFC बँकेकडे पण काही गटांचे कर्ज चालू आहे. त्याच्यातली तिकडं HDFC बँक आहे बाबा, किती केलं तरी प्रायव्हेट बँका तुम्हाला त्याचं कर्ज जरा थोडंसं जास्त व्याजानं कर्ज असते, पण कर्ज मिळते महत्वाचं आहे. कुठल्याही बँकेनं देणार तुम्हाला वेळेत कर्ज मिळालं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. कारण इथून अंतर चुकीचं जास्त आहे. इथून महिलांना येण्या जाण्यासाठी कधी त्रास होत असतोय. तरी CRP यांना कधीही सांगू द्या की बाबा ज्यावेळेस आपल्याला तसं काय वाटत असेल किंवा महिलांना सगळे याची अडचण आहे किंवा काही कधी मिटिंग घ्यायची गरज पडत असेल तर आम्ही स्वतः बँकेकडून इकडे येऊ शकतो. इथून मिटिंगला वगैरे हजर राहू शकतो. तुमच्या काही ग्रामसंघाची किंवा तुमच्या प्रभाग संघाचे काही ॲन्युअल मिटिंग असतात त्या मिटिंगला जर कधी गरज असेल तरी त्यावेळेस सुद्धा आम्ही हजर राहू शकतो. तसं कधीच अडचण येणार नाही. उमेद बरोबर मी पहिल्यापासून काम करत आलेलो आहे. उमेदचं सगळ्यात दशसूत्री असो किंवा तुमच्या जे नियमितपणा सगळ्या ज्या हे आहेत तुमचे अगदी सगळे रेकॉर्ड सगळे कामं तुम्हाला सगळे पण व्यवस्थित सगळ्यात चांगली योजना आहे आणि चांगला त्याचा लाभ होऊ शकतो. आणि आपण जे म्हणतो ना बाबा स्त्रीची प्रगती झाली तर समाजाची प्रगती होते किंवा आपण समाजामध्ये स्त्रियांना जर महत्त्व दिलं तर पुढं जाऊन कुटुंबाचे तसेच कुटुंबाबरोबर गावाबरोबर तालुक्याबरोबर जिल्हा असं सगळ्या पूर्ण देशाची प्रगती झाल्या वाचून राहणार नाही. मला इथं बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.